मी स्पाईन करत नाही. आय एम ट्रेन्ड फ्रॉम KEM मुंबई. पण येत नाही असं नाही, मी नाही करत. कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर्स वगैरे आमच्यासाठी वेगळी टीम आहे, स्पाईनसाठी वेगळी टीम आहे, रोबोटिक्ससाठी आमची वेगळी टीम आहे. बिकॉज त्यामुळे ते काय होतं, वी कॅन रिअली गिव्ह. तर तिथे पैसे फार जहांगीरला हा विषय नाही आहे. बिकॉज ते हॉस्पिटल इज नॉट रनिंग फॉर प्रॉफिट. ते कॉर्पोरेट नाही आहे. इट्स अ टाटा ट्रस्ट. वी रन इट. यू वॉन्ट बिलीव्ह, आता कोविडचे किंवा जे ऑर्फन्स आहेत, दे हॅव ऑर्फनेजेस, दे आर, वी डू इट फॉर फ्री. पूर्ण खर्च जहांगीर उचलतं. बट सी, यू हॅव टू हॅव बीन जेन्युइन, आणि त्यांनी जेन्युइन काही हे असेल. सो ते पेशंट्स पण, आम्ही त्याला रोबो नाही, हे नाही, वी डोंट केअर फॉर दॅट. बिकॉज पेशंट अल्टिमेटली हॅज टू बी जेन्युइन. आणि याचा जेन्युनिटीचा, इफ यू सी जहांगीर्स वन लाइनर डाऊन इज नाव वी आर एथिकल. एथिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. एथिक्स इन सर्जरीची गरज आहे का? अननेसेसरी सर्जरी पण नाही झाली पाहिजे. त्याला पण पेशंटली घाबरतात. सो यू हॅव टू कम. तुम्ही एका अशा जागी आला पाहिजेत की तुम्हाला जेव्हा सर्जरी लागेल तरच सर्जरी होणार आहे. तेवढे मच्युअर लोक बसवलेत, दे अंडरस्टँड कोणाला बसवावं तिकडे. आता मॅडम, सपोज मी महिन्याचे 50 जॉईंट्स करतो आहे, तर मी 100 लोकांना नाहीही म्हणतो आहे, नाही गरज नाही आहे. किंवा ज्याला रोबोची गरज नाही, की इतका खराब करून आला आहे, लोक रोबोटिकचे चार्जेस घेतात आणि कन्व्हेन्शनल. तुला कन्व्हेन्शनल लागणार बाबा, रोबोचे पैसे नको भरू, हे आम्ही सांगतो. बिकॉज आता ते काही व्हॅल्यूज आलेत आतमध्ये, फार गरजेचं आहे. तो विश्वास, तो हे आतमध्ये आत्मसात करणं फार गरजेचं आहे. आणि लाईक आय सेड, पेशंटला काय पाहिजे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. वी आर वर्किंग ऑन इट. बट ॲटलिस्ट तो प्रश्न आला. बऱ्याचशा आय फील का बऱ्याचशा लोकांना तो प्रश्नच उचलत नाही की मी आज किती नंबर्स केलेत, तू किती केलेत, तू 40 ठोकलेत का? मी तो ठोकणं हा जो शब्द आहे, नो, 40 जीवांना तुम्ही छान केलं आहेत का? आहेत ना. आणि त्यामध्ये पण पेशंट्स आहेत की अरे यार ह्याला नाही. मॅडम, 19 इयर ओल्डला मला रोबोटिक सुपरपाथ नाही करता आलं बिकॉज तो स्टिफ आला होता. आणि 83 वर्षाच्या माणसाला केलं आहे, टेनिस खेळतायत. हो, इच्छा माझी इव्हनिंगला हातात कॉफी वेगळी पाहिजे. ह्यांचं ही फॅला का नाही मिळालं? त्याला डॉक्टर मला फुटबॉल खेळायचा, नाही बाळा नाही खेळता येणार. ते खेळतायत. कधी येत आहेत? एज आमच्याकडे आता फॅक्टर राहिलेला नाही आहे. मसल्स, तुमची स्टेज, कॅन्सरसारखा विचार करायचा. लवकरात लवकर. हां, आर्थरायटिसचा ना मी पेशंटला समजवतो की तुम्ही थोडा कॅन्सरसारखा विचार करा, की तुमचा स्टेज नका वाढू देऊ. करता येईल, ते रिझल्ट नाही मिळणार. गुडघा वाचवायचा आहे का बदलायचा आहे? हां, आता वाचवताना वाचू शकतो, पण कसं हे आजार नाही आहे की मी औषध दिलं आणि तो बरा झाला. हे सगळ्यांनी एक कळायला पाहिजे की जुलाब आहेत की औषध, हे एजिंग आहे. एजिंग तुमचं 40शीत सुद्धा सुरू होऊ शकतं, एजिंग 20शीत सुद्धा 28 वर्षाच्या लोकांचे मोतियाबिंदू झालेले, त्याला काय उत्तर आहे? पण अंधत्व यायच्या आधी करा ना काहीतरी. फक्त नाही मी 50ला जाईन मग मग मधले 30 वर्ष डोळ्यांनी काय करणार तू? मॉडर्न मेडिसिनचा रिस्पेक्ट असावा. येस, काय झालं आहे की सगळा तो खोळंबा झाला आहे. 4 खराब ॲपल्स पूर्ण याला खराब करतात. ते प्रत्येक फील्डमधलं आहे. उद्या कोणी बाकी डिपार्टमेंट्सचं पण विचारलं, पोलीस डिपार्टमेंट, हे प्रत्येक प्लेयर्समध्ये हे आहे आणि करप्ट ती सगळीकडे आहे. पण म्हणून चूजिंग द राईट गुरु, चूजिंग द राईट डॉक्टर, चूजिंग द राईट पार्टनर इज द की. तुम्ही सर्जन आहात आणि तुम्ही एवढी कॉम्प्लिकेटेड सर्जरी करता, डिसिजन्स घेता की ज्याच्यामुळे आपल्या पेशंटचं आयुष्य बदलतं. तर तुमचा असा देवावर विश्वास आहे का? आणि तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी नमस्कार करून किंवा त्याच्यावर सोडून श्रद्धेने शिरता का ऑपरेशन थिएटरमध्ये? हा माझा खूप पर्सनल प्रश्न आहे. आणि याला उत्तरही पर्सनल आहे मॅडम. खूप स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडचा मी आहे आणि मी स्वतः बिलीवर आहे. प्रत्येक सर्जरीच्या आधी मी माझ्या ऑर्थोपेडिक्सला, हॉस्पिटलला आणि पेशंटला आतून 3 गोष्टी म्हणतो. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ह्याला
ओपोनोपोनो म्हणतात, आय डू दॅट, आणि त्याच्यामुळे मला काही चांगले रिझल्ट्स मिळतात असं मला वाटतं. म्हणजे कुठली तरी शक्ती आहे, त्याला नमन 110 करून तुम्ही पुढे जाता. कुठली शक्ती म्हणजे ती शक्तीमुळेच मी आज जे आहे ते आहे. ते का चांगलं होतं, मी सर्वात फास्ट सर्जरी का करतो, ते मला कळत नाही. किंवा सोपून देणं आणि त्याच्यावर अर्पण करणं हे शिकवलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स आहेत. ऑन दॅट नोट विल डू द रॅपिड फायर. होप इट इज. नाही म्हणजे असं शॉर्ट रॅपिड फायर आहे. करण जोहरवाले नाही आहेत ना. म्हणजे तसे नाही. धावणं गुडघ्यासाठी वाईट का चांगलं? एका वयात गद्य 25 ठीक, त्यानंतर नाही चांगलं. वजन कमी केल्याने गुडघेदुखी कमी होते का? गुडघा चांगला असेल, हाडं नॉर्मल असतील तर डेफिनेटली येस. व्हिटॅमिन डी किती महत्त्वाचं? अतिशय महत्त्वाचं. असा एक व्यायाम प्रकार जो प्रत्येकाने केला पाहिजे. योगा. गुडघा वाचवण्याची एक सवय. गुड फुटवेअर आणि रेग्युलर व्यायाम. एक सवय आपल्याला करता आली. वन वर्ड त्याला नाही आहे. टोन मेंटेन ठेवावा. मसल शिथिल होऊ नका देऊ. स्क्वॉट्स गुडघ्यांसाठी फायदेशीर की धोकादायक? कंटिन्युअसली करत असाल चांगली गोष्ट आहे. फक्त उतार वयात 45 नंतर एक्सरे करून बघत राहावं वर्षानुवर्ष आणि मग डिसिजन घ्यावं. 45पर्यंत ओके. रोबोटिक की पारंपरिक? रोबोटिक. 1 किलो वजन वाढलं की गुडघ्यावर 3 ते 4 पट जास्त भार येतो, हे खरं आहे का? नो रिपोर्ट्स. वजनाने गुडघा खराब होतो याचे काही रिपोर्ट्स नाही आहेत. ओ, इट इज मोर जेनेटिक. पण वजनाने गुडघा भरू शकतो हे लॉजिक आहे, पण रिपोर्ट्स नाही, सायन्समध्ये नाही आहेत. म्हणजे जाड्या माणसाचा गुडघा खराब होईलच असं काही असं नाही. नाही. 45 वर्षानंतर गुडघ्याची तपासणी किती वेळा करावी वर्षातून? वन्स अ इयर. एक्सरे काढावा. तरुणांना कोणते 3 सल्ले तुम्ही द्याल? व्यसनं टाळा, मसलचं टोन सांभाळा आणि खूप वेळ बसून नका राहू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.